करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे नमः. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 27 ऑगस्ट 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, श्री गणेश चतुर्थी. समर्थ म्हणाले, आजचा दिवस जर पाहायला गेलो तर खूप सामर्थ्याचा दिवस आहे. आज श्री गणेश चतुर्थी. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, गणपती बाप्पा आज आपल्या घरी येणार आहेत. ही सर्व तयारी पाहता आपण नित्य नियमाने तयारी करत होतो. मखर सजावट कशी करायची, पूजेचं साहित्य, डेकोरेशन आणि त्यामध्ये बाप्पाचं आगमन, सर्व तयारी आपण करत होतो. आणि आजचा दिवस श्री गणेश चतुर्थीचा. श्री गणेश चतुर्थीचं जर पाहायला गेलो तर पूजेचा प्रारंभ ज्यावेळी आपण करत असतो ते करण्यापूर्वी नित्य पूजा व उपासना करून कपाळाला कुंकवाचा टिळा म्हणजेच स्मरण करून घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करायलाच हवा. आणि प्रत्यक्षात श्री स्थापना किंवा कुलदेवतांच्या समोर नारळ म्हणजे श्रीफळ व विडा ठेवावा. आणि पळीस बघा, प्रत्यक्ष पाणी सोडून त्यावर गंध व फूल वाहावे. एवढं सरळ आणि सोपं उत्तम प्रकारे पूजेचं मार्ग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे आज गणपती बाप्पा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर लहानपणांपासून आत्तापर्यंत आणि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व घरातील प्रत्यक्ष घरामध्ये आज आनंदाचं वातावरण. ज्याप्रमाणे एक सण आपण वर्षभर वाट पाहत असतो. शहराकडची माणसं गावाकडे येण्यासाठी बघा प्रत्यक्षात सुट्टी घेऊन येत असतात. कारण का, आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे. ही आतुरता प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण मी देवाचा आणि देव माझा. आपण किती तयारी करत असतो ना. अहो, ज्याने प्रत्यक्षपणे आपला हा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ना, त्याला घडवायला किती वेळ लागला असेल त्याचा तोची जाणे. आपण कारखान्यामध्ये गणपतीची मूर्ती पाहत असतो. ते कलाकार बघा प्रत्यक्षपणे एक एक सुबक आणि सुंदर अशी बघा मूर्ती तयार करत असतात. आणि ज्यावेळी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे पूजा केली जाते त्यावेळी सामर्थ्य प्राप्त होत असतं. बघा, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, लहान मूल असतं, आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. आनंदाच्या वातावरणामध्ये आपली आई
आपली बहीण असेल, आपली पत्नी असेल, मोदकांचं नैवेद्य तयार करत असतं, बरोबर की नाही? आणि त्याच वेळेला आपलाच मुलगा त्या नारळाची चव खायला पुढे जात असतं. कसा भाग दिलेला आहे उत्तम प्रकारे श्रवण करूया. आई ओरडते, बहीण प्रत्यक्षपणे त्या मुलाला, त्या मुलीला बाजूला सारते, आणि पत्नी सुद्धा मुलाला, त्या मुलीला बघा प्रत्यक्षपणे हात लावू नको असं सांगत असते. पहिले बाप्पाला काय करायचंय? नैवेद्य दाखवायचंय. परंतु ते लहान मूल ऐकायला मागत नाही. ज्यावेळी ते बघा, ते नारळाची चव असते ना, बघा प्रत्यक्षपणे ती खातं, आणि त्याच वेळेला ओरडा सुद्धा मिळतं की नाही? मग आपण विचार करतो, अरे बाप्पाला दिलं नाही, पहिलं त्या मुलाने खाल्लं, त्या मुलीने खाल्लं, आपला मूड ऑफ होतो. परंतु त्या लहान मुलाच्या अंगी कोण आहे? साक्षात गणपती बाप्पाच आहे ना. अहो, आपण नैवेद्य म्हणून गणपती चरणी वाहत असतो. 21 मोदकांचं नैवेद्य त्या गणपती बाप्पाच्या चरणी जेव्हा वाहतो, त्यापैकी किती गणपती बाप्पा खात असतो? नाही ना. हाच भाग समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. अहो, खातोय ना, खाऊ दे, उत्तमाचा भाग आहे, बरोबर की नाही? पण आपण काय विचार करतो? नाही, आज नैवेद्य प्रथमतः गणपती बाप्पाला. आणि त्या मोदकांमुळे ती नारळाची चव त्या मुलाने, त्या मुलीने खाल्ली, म्हणून जे आनंदाचं वातावरण होतं ते बिघडलं. मग जो राग आपल्या मनामध्ये राहिला, जो मत्सर प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये भरला ना, तो शेवटच्या बघा रात्री झोपेपर्यंत त्याचा जोर कुठे काढला? प्रत्यक्षपणे आरतीच्या वेळी जोर जोरात ओरडायचा. ती ढोलकी असते बघा, त्याच्यावर जोर काढला. कारण का? त्या मुलाचा, त्या मुलीचा राग. मग प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, आजचा दिवस का महत्त्वाचा दिलेला आहे? गणपती बाप्पा आपल्या घरी प्रत्यक्षात आगमन म्हणजे ज्याप्रमाणे त्या गणेश मूर्तीची जिथे आपल्याला पूजा करावयाची आहे, त्या ठिकाणी आपण त्या जमिनीवर बघा रांगोळीचं स्वस्तिक काढून, हळद कुंकू वाहून, त्यावर चौरंग, टेबल किंवा पाट आपण ठेवत असतो. हा सुद्धा सुंदर भाग दिलेला आहे. गणपती बाप्पा प्रत्यक्षात आपण आपल्या पद्धतीने आपण काय करत असतो? सजावट करत असतो. गणपती बाप्पा म्हणत नाही की एवढं सुंदर डेकोरेशनच मला कर. साधं पाट जरी असलं ना, त्यावर एक फडका जरी ठेवलास तरी देव पावणारच आहे. आपण काय पाहतो बघा, आपल्याला सुद्धा आमंत्रण येत असतं. आपण इतकी सुंदर सजावट करत असतो की त्या मखरामध्ये त्या गणपतीची मूर्तीच दिसत नाहीये. एवढं सुंदर असं डेकोरेशन इतकं मोठं करतं आणि बाप्पाची मूर्ती लहान असते. लोक ज्यावेळी येतात त्यावेळी प्रथमतः प्रश्न त्यांना पडत असतो की बाप्पाची मूर्ती कुठे आहे? गणपती बाप्पा. तेव्हा ती लहान मूर्ती असते आणि सुंदर असा प्रचंड भला मोठा देखावा तयार केलेला असतो. म्हणजे लोकांना आकर्षित दिसण्यासाठी हा सुंदर देखावा केलेला आहे. वास्तविक पाहता बघा, समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त.
आपण आपल्या ऐपतीप्रमाणे आपण प्रत्यक्षपणे गणपतीची पूजा करत असतो. सुंदर सजावट आपण करत असतो, बरोबर की नाही. आता उद्यासुद्धा आपल्याला भाग उत्तम असा येईलच. गणपती बाप्पाच्या चरणी आपलं किती लक्ष असतं हे सुद्धा समर्थांनी आपल्याला बघा प्रत्यक्ष बोध प्राप्त करून दिलेला आहे. ज्या वेळेला पूजा केली जाते त्यावेळेला आनंदाचं वातावरण सुद्धा असतं. घरातील पाहुणे सुद्धा आपल्या घरी येत असतात आणि त्या पाहुण्यांबरोबर घर पूर्ण आनंदाने भरून गेलेलं असतं. बघा आपल्या आजूबाजूला गणपतीची आरती सुरुवात असते. गणपतीची आरती आपल्या कानी ऐकायला मिळत असते. नवनवीन कपडे आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळतात, घालायला मिळत असतात. कारण का, गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे साक्षात नवीन दिवस. आणि त्याचप्रमाणे जसं आपलंसुद्धा त्या भगवंताकडे लक्ष असलं पाहिजे, हा सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. देवाची भक्ती, देवाची उपासना करत असताना कशा प्रकारे पूजा करायची आहे, कशा प्रकारे बघा प्रत्यक्षात विधी पूर्ण करायची आहे. आपण नाही हो, आपण देवासमोर 18 तास जळणारी अगरबत्ती लावतो आणि आपण घराबाहेर आपल्या घरात गणपती बाप्पा बसलेला आहे, त्याची आपण पूजा केलेली आहे. म्हणजेच आपण काय विचार करतो, मी देवाची भक्ती केलेली आहे आणि 18 तासाची जी जळणारी बघा प्रत्यक्षपणे उदबत्ती अगरबत्ती देवाच्या चरणी लावलेली आहे. म्हणजे माझं लक्ष त्या 18 तास गणपती बाप्पाकडे नको. 18 तास म्हणजे मी बाहेर फिरू शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतो, तरी बाप्पा कुणावर रागवत नाही. ज्याची भक्ती जसं कर्म तसं फळ, बरोबर की नाही. नक्कीच समर्थ म्हणाले. म्हणून आज आपल्याला प्रत्यक्षपणे का पाहायला मिळतंय, ज्या भगवंताने आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, जो आपलं आयुष्य आहे, तो आयुष्य आपल्याला सार्थकी लावायचं आहे. सण येतील, सण जातील. या वेळेला गणपती बाप्पांचं म्हणजे गणेश चतुर्थी आलेली आहे, पुढच्या वेळेला सुद्धा असणार आहे. परंतु पुढच्या वेळेला आपला देह असेल की नाही हे माहीत नाही, कारण उद्या 1.5 दिवसांचं विसर्जन आहे, बरोबर की नाही. म्हणजेच हा भाग आपल्यासाठी का प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्याला श्री गणेशाचं पूजन करून त्याच्या नामस्मरणामध्ये आपल्याला राहायचं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुझा विसर न व्हावा यासाठी आपण आरती म्हणत असतो ना. उद्यासुद्धा तो भाग येणारच आहे, परंतु आजचा का भाग विशेष प्राप्त करून दिलेला आहे, कारण लोकांची धावपळ झालेली आहे. पूजा कशी करायची, पूजेला बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आज कोणी आपल्या घरी पूजा करायला येत नाही. आपण साक्षात समोरासमोर बघा, आपण स्वतःहून करा. काही नाही मिळालं तांदूळ म्हणून अक्षता वाहा, बघा प्रत्यक्ष भाग तो सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. अक्षतम समर्पयामी, आवाहनार्थे अक्षतम समर्पयामी, धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी. ज्याप्रमाणे आपण गंध बघा, काही जर आपल्याला प्राप्त नाही झालं तर अक्षता म्हणून तांदूळ व्हायचं. कारण देव कधी कोणावर कोपत नाही, कारण तो दिनाचा दयाळू आहे आणि प्रत्यक्ष आपल्याकडे पाहणारा गणपती बाप्पाचा आहे ना. ज्या प्रकारे आपलं कार्य बघा सांगायला गेलो तो खूप आहे हो. एवढ्याशा कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण बोलता येत नाही, परंतु समजून घेतलं पाहिजे, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, नामस्मरणाचा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ.